भूक लागली की गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तिथलं कॉलेजच्या कॅन्टीनपेक्षा जास्त समोरचं एक खाऊचं दुकान आहे, तिथला खाऊ त्यांना जास्त आवडतो. तपाडिया हे नाव गरवारे कॉलेजच्या पोरांसाठी अजिबात नवीन नाही. पुणेकरांना किंबहुना जे लोक कर्वे रोडपेक्षा लांब राहत असतील त्यांना हे नाव फारसं माहीत नसेल, म्हणून तुम्हाला फारसे याचे फोटोज किंवा रिव्ह्यूज सापडणार नाही. पण जे गरवारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना इथला सामोसा हा प्रचंड आवडतो. इथला सामोसा हा भयानक टेस्टी असतो. मला विशेष म्हटलं तर इथला सामोसा एवढा फारसा आवडत नाही, कारण का त्याच्यात जो गरम मसाला वापरला जातो त्याचं प्रमाण थोडं जास्त असतं असं माझं मत आहे. पण हे माझं मत किंबहुना 10 वर्षापूर्वीचं आहे. 10 वर्षानंतर आज मी परत इकडे येतो आहे. या 10 वर्षाच्या दरम्यान साधारण तपाडिया हे 2 वेळा त्याची आपली जागा बदललेलं असं माझ्या तरी लक्षात आहे. आधी हे गरवारे कॉलेजच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं, त्याच्यानंतर हे थोडं गरवारे कॉलेजच्या उजवीकडे गेलं होतं आणि आता एक मोठ्या गॅपनंतर मी असं पाहतो आहे की हे आता आयुर्वेद रसशाळा जी आहे त्याच्या अगदी समोर आहे. तर चला तर आज बघूया की तपाडियामध्ये समोसा आणि अजून काय काय खाऊ आपली वाट पाहतो इथे. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तपाडिया किंवा तापाडिया हे ठिकाण स्थित आहे गरवारे मेट्रो स्टेशनच्या अगदी अलीकडे किंवा जे आयुर्वेदिक रसशाळा आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर. डावीकडनं तुम्ही गरवारे कॉलेजच्या बाजूने आलात तर उजवीकडे तुम्हाला हा रोड नळस्टॉपच्या बाजूला नेतो. एका ठिकाणी किती चांगला पदार्थ मिळतो किंवा किती चविष्ट पदार्थ मिळतो याचा अंदाज तुम्हाला तिथल्या डस्टबिनमध्ये साचलेल्या पेपर प्लेट्सनी कळेल. डस्टबिनमध्ये जेवढ्या पेपर प्लेट जास्त तेवढ्याच या दुकानातल्या पदार्थांची चव मस्त. तापडिया कॉलेज कट्टा या नावाने आपली फर्म आहे. हे आपलं गरवारे कॉलेज आयुर्वेदिक रसशाळेच्या समोर आहे. आपण या बिझनेसमध्ये गेल्या 38 वर्षापासून आहे आणि आपली स्पेशालिटी समोसा, वडापाव, ब्रेड पॅटीस, कचोरी, दही समोसा इत्यादी आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मला याची जी टेस्ट आहे, ही जी चव आहे फारशी आठवत नाही, म्हणून तुलना नाही करता येणार. पण एक मात्र नक्की चव चांगली. मला जो गरम मसाला आधी वाटत होता की गरम मसाल्याची टेस्ट जास्त आहे, ते गरम मसाला ओव्हरपॉवर करतो, तसं नाही आहे. त्याच्यात जर तुम्ही पाहिलं फिलिंग साधा आहे. बटाट्याचा समोसा आहे हा, याच्यावर आता कोथिंबीर दिसते आहे, हिरवा वाटाणा दिसतो आहे आणि मसाला आहे पण तो ओव्हरपॉवर करत नाही आहे. आणि याचं जे आउटर लेअरिंग आहे क्रिस्पी आहे, छानपैकी छान तळला गेलेला आहे आणि हा फ्रेश मिळतो. फ्रेश समोसा आपल्याला मिळालेला आहे आणि शूट करतो म्हणून फ्रेश नाही, पण जनरली इथे तुम्हाला गरम समोसे मिळतील. चला अजून एक घास घेऊन बघूया. सुंदर चव. दुसऱ्या घासात मला हलकासा तिखटपणा जाणवला आणि तो मजा देतो आहे समोसा खाण्याची. बाहेर पावसाळी वातावरण आहे, थोडासा पाऊसही पडून गेलेला आहे आणि अशा ह्याच्यात तळलेले असे हलकेसे तिखट पदार्थ चविष्ट वाटतात. चला हा समोसा मी पटकन संपवतो. अरे हो,
त्यांच्या विशेष चटणीचं सांगायचं तुम्हाला विसरलं. समोस्याबरोबर चिंच आणि पुदिन्याची चटणी मिळते, ती उत्तम सोबत देते या समोस्याला. चिंचची थोडी गोडसरपणा आहे चटणीचा आणि हलकासा तिखटपणा समोस्याचा परफेक्ट मॅच. या पावसाळ्यात बेस्ट स्ट्रीट फूड आहे तुमच्यासाठी तपाडिया समोसा. समोसा तर आपला खाऊन झाला. आता इथे पुढे आपण जो खाऊ घेतला आहे तो म्हणजे इथला वडापाव. या वडापावाच्या आत तुम्ही जर पाहिलं तर त्यांची तीच पुदिना आणि चिंचेची चटणी आहे. वड्याचा साईज बघा, बऱ्यापैकी भरगच्च आहे, मोठा आहे साईज. आणि हा पाव, पहिला घास घेऊन बघूया. मी खरं तर अपेक्षा करत नव्हतो की वड्याची चव एवढी चांगली असेल. खूप अप्रतिम चव होती. तुलनेने मला वाटलं समोसासारखं फिलिंग असेल, पण डेफिनेटली वड्याचं जे आतलं स्टफिंग आहे, वड्याची जी भाजी आहे ती वेगळी समोस्यापेक्षा. जे कोटिंग आहे वड्याचं बऱ्यापैकी पातळ आहे आणि वडा गरम आहे म्हणून चव अजून छान लागते. आत तुम्हाला कोथिंबिरीची चव लागते, हलकीशी मिरचीची चव लागते. वडा जास्त तिखट नाही आहे आणि याची जी आतली चटणी आहे ती जर तुम्ही अजून घेतली त्याची चव अजून चांगली लागेल. सुंदर चव वडापावची. मला हलकीशी जी आपली उडदाची डाळ असते ती डाळ पण लागते याच्यात. भाजीची चव छानच आहे. एकूणच वडापाव मस्त, हायली रेकमेंडेड. समोसा आहे. इथला तपाड्याच्या इथला समोसा झाला, आपला वडापाव झाला. इथे अजून एक पदार्थ मिळतो तो म्हणजे हा पट्टी समोसा. गरम आहे, फ्राय करून बघूया. ओव्हनमध्ये गरम करून दिलेला म्हणून थोडासा सॉफ्ट आहे, पण डेफिनेटली तळून आल्यावर छान क्रिस्पी असेल. पट्टी समोसामध्ये तुम्हाला जनरली काय मिळतात, ज्या कोबी, गाजर अशा भाज्या असतात. याच्यातलं फिलिंग आपण बघूया. हे असं फिलिंग आहे. अजून एक घास घेऊन बघूया. टिपिकल भाज्या. गाजराने आपलं तोंड वरती गेलं आहे, कोबी आणि अशा काही भाज्या आहेत. पट्टी समोस्याबद्दल लहानपणी आमची एक कल्पना होती की ज्या आदल्या दिवशी ज्या रात्री उरलेल्या भाज्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्यात तर पट्टी समोसा बनवता जाईल, अशी एक आमची कल्पना होती लहानपणी. ऑफकोर्स हे सगळं ताजं आहे आणि तुम्हाला ताजंच मिळतं. पण एखादी गंमत जी मला आठवली ती तुमचा रोज शेअर केली. पट्टी समोसापेक्षा जास्त मी रेकमेंड करीन तुम्हाला इथला जो बटाट्याचा समोसा आहे तो जास्त चांगला आहे. हा माझा चॉईस आहे. कोणाला पट्टी समोसा आवडत असेल त्यांनी पट्टी समोसा एन्जॉय करावा.
आतापर्यंत आपण काय काय खाल्लं? समोसा खाल्ला, तिथला वडापाव खाल्ला, पट्टी समोसा खाल्ला आणि आता तिथलं ब्रेड पॅटीस हे खातो आहे. जनरली काय होतं की वडापाव आणि ब्रेड पॅटीसमधली जी भाजी आहे ती बऱ्याच वेळा सेम असते. इथे बघूया भाजी कशी आहे, सेम आहे का वेगळी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं चव कशी आहे. जेव्हा तुम्ही हात लावता तेव्हा क्रिस्पीनेस जाणवतो बॅटरचा. बाहेरचं आउटर लेअरिंग कवरिंग जे आहे क्रिस्पी आहे. या घासामध्ये एवढी चव कळणार नाही. आपण जो मधला घास आहे, मधला भाग जो आहे त्याच्यातनं बघूया. त्याच्यात जास्त भाजी असेल, त्याच्यात आपल्याला चव जास्त मिळेल. चव चांगली लागते आहे. किंबहुना बटाटा वडा जो आहे तीच भाजी आहे. हा जो मधला भाग आहे तो खाऊन बघूया. त्याच्यात हळ्या, त्याच्यावर त्यांनी शेव, कांदा, कोथिंबीर आणि चटणी असं मस्त टाकून दिलेलं आहे. पैसे दिले का? चव छान आहे, फ्रेश गरम करून दिलेलं आहे. आणि भाजी सेम, जो बटाटा वडा आहे त्याच्यातलीच भाजी आहे. पण शेव, कांदा हे या पॅटीसला थोडं वेगळं बनवतं. काहीतरी वेगळा पदार्थ तर तुम्हाला हे जाणीव येईल, पण भाजी ओळखी ओळखीची वाटेल. चव छान. इथे आमचं बऱ्यापैकी आटपलं होतं, पण इथल्या मालकांच्या सजेशनच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचा हा दही समोसा खाऊन बघा. म्हणून विशेष त्यांचा हा दही समोसा खाण्यासाठी आम्ही हे धाडस केलं आहे. पोट तर खरं पूर्ण भरलं आहे, पण हा दही समोसा. आता याचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी दही आहे, त्याच्यावर चिंचेची चटणी आहे, पुदिनाची चटणी आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि शेव वरनं बुरबुरली आहे. समोसा तर तोच आहे जो आपण सुरुवातीला खाल्ला होता. आता याची आपण चव बघूया. चाटसारखं आहे, हा एक प्रकार आहे. दही गोड आहे, चव चांगली आहे. ऑफकोर्स समोसाची चव चांगली आहे म्हणून दह्याबरोबर ही चांगलं जात आहे. आणि याच्या ज्या चटण्या आहेत, चटण्याही याला छान साथ देत आहेत. दह्याचा गोडसरपणा जो आहे तोही नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा होतं हे दही जास्त ओव्हर पॉवर करतं, किंवा जो गोडसरपणा आहे दह्याचा तो जास्त ओव्हर पॉवर करतो. पण इथे दह्याचा गोडसरपणा आहे जो परफेक्ट आहे, आणि म्हणून तुम्हाला हा पदार्थ खायला जास्त आवडेल. म्हणून तुम्ही जर इथे तपाडियाला आलात तर दही समोसा खा किंवा साधा समोसा खा. समोसाची चव अतिशय छान आहे. आणि इथे सगळ्यात जास्त जो जातो तो त्यांचा समोसा. मस्त जाऊ. मी काही समोसे पार्सल घरी आणले. पार्सल आणताना एक लक्षात आलं की या पेपर बॅगमध्ये थोडे होल्स होते. तेव्हा त्या मालकांना विचारलं तेव्हा कळालं की जे समोसे देतात किंवा जे पदार्थ मिळतात ते गरमागरम असतात
आणि त्याच्यामुळे होतं हे की त्या गरम वाफेमुळे आतले पदार्थ सगळे असे एकदम सॉफ्ट आणि सॉगी होऊन जातात. म्हणून ते होल्स दिल्यामुळे ती वाफ बाहेर निघून जाते आणि पदार्थ हे छान क्रिस्पी राहतात. तुमच्यापैकी कोणी इथे तापाडियाला कुठला पदार्थ खाल्ला आहे का, आणि जर तो खाल्ला असेल तर तुमचा अनुभव काय हे मला खाली कमेंट करून सांगा. जर तुम्ही इथे आला नसाल तर कर्वे रोडला तुम्ही जर तिथून जात असाल तर एकदा तरी नक्की इथे भेट द्या. तिथला समोसा तुम्हाला आवडेल, तिथले पॅटीस तुम्हाला आवडेल, तिथला दही समोसा तुम्हाला आवडेल. तर हे पदार्थ सगळे छान आहेत आणि जवळपास याला 38 वर्षांचा वारसा देखील आहे. तर हे गरवारे कॉलेज किंवा रसशाळेच्या समोरचा पदार्थ किंवा इथले वेगवेगळे पदार्थ खायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून जा. आणि हो, तुम्हालाही जर खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकायचे असतील तर आपण हे खास वर्कशॉप सुरू करतोय, तर त्याच्यात नक्की सहभागी व्हा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.